बघा इथं असा मोठा बोर्ड येणार आहे आपला आयकुरा मेन्सवेअरचा. हाच रोड आहे जो उरण करंजडे रोड आहे. इथनं गाड्या चालत असतात, हायवे वगैरे आहे. शेरू भाई कर कैसे हो भाई, कैसा काम चालू आहे? बढ़िया से. तर काही फ्रेमिंग वगैरे लागते, आपण सारा युनिक करायचा प्रयत्न करतोय या साईडला. येशील का नाही ओपनिंगला? बस का तुझ्यासाठी काय, तुझ्यासाठी चालू होतं काय? अजून काम चालू आहे वरती. मस्त प्लॅनिंग केली, चांगली केली. आता बाबा इथं मार्केट वाटतं हलवशील नाही रे, तुमचा आशीर्वाद ठेवा म्हणजे बस. पाठवून द्या का एक एक जणांना. जायचं रोशनचं दुकान राहते उभा इथं, शर्ट पाडतोय डायरेक्ट. गाईज गुड मॉर्निंग, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. जस्ट उठलो, आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालोय आणि दादाला घेऊन चाललोय मी पनवेलला आपल्या शॉपच्या इथे. सो बघूयात किती काम झालं आतापर्यंत, कारण की आता 2 दिवसानंतर ओपनिंग आहे आपली. त्याच्यामुळे मी माल पण थोडाफार इकडे भरलाय, वापस गाडीमध्ये पण असेल. असते सगळं काय 2 दिवसामध्ये सगळं काय भरायचं आहे. हे तर काहीच नाही, नॉर्मल एकदम. हे ओचेचा कलेक्शन आहे सर्व काय, कपड्यांचं वगैरे अजून भरायचं बाकी आहे. चला तर गाईज घराच्या इथून निघूयात पटापट. कॅमेऱ्याला काय झालं, ब्लर झाला थोडासा, पाणी पडल्याने वाटतं. चला तर गाईज आज तुम्हाला पण शॉप दाखवतो आयकुरा मेन्सवेअर. कितपर्यंत काम झालं आयकुरा मेन्सवेअरचा. जसं की तुम्ही यायला रेडीच आहात 1 तारखेला, त्याच्यामुळे बघूयात आज किती काम झालंय. आणि भरपूर बॅनर वगैरेचं सगळं सेटलमेंट करायचं आज. तर ते पण आज सगळं काय ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवतो. पनवेलमध्ये काय काय काम होतात माझे. तर गाईस दादा पण आलाय आणि मी बाजूच्या सीटवरती आलो. मला इथे गाडी चालवायला कटाला. बस चल बस बस. मध्ये ना आला. अंग तर धुले का? खरं सांग, खरं सांग. अंघोल पण नाही केली. जे आला तर असा काय तर तू वास मार्या इमल खाली वर्षा. अंग ना तुला चांगल्या कार्याला झालं. अंघोल मला अंघोल केल्याशिवाय कुठे निघता येत नाही घरातून बाहेर. नाही अंघोल नाही केली. अंघोल का नाही केली? इथं हँडब्रेक तर काढ यार. गाडी चालवतो काय चालवतो मला वाटतं ठोकन. आरामात घे रे यार. पूर्ण गाडीमध्ये सामान भरलं आणि आणखी एकाला आम्हाला घ्यायचं काय माहिती गाडीमध्ये बसेल का नाही. डेंजर सीन झाला. पूर्ण गाडी भरते मी. दादा खाली करशील ना बघ. चला तर काहीच निघूयात आता. पण घेतलाय याने माझ्या सगळं दुकानाचं काम चालू केलंय. कैसा काम चल रहा है? अच्छा चल रहा है, सब अच्छा चल रहा है. बहुत अच्छा काम हो रहा है. सही क्या? तुम तो अच्छा ही बोलोगे. एक नंबर काम हो रहा है. फिर से जगह मिल रही है ना बैठने की. ओके ओके, आपके लिए रखा था उतना जगह मैंने. ठीक है चलेगा. सही पकड़े. आता है क्या? हाँ कितना टाइम लगेगा होने के लिए? हो जाएगा आज, कल जाएगा, कल शाम तक हो जाएगा कंप्लीट. हो जाएगा पक्का. पक्का. लाइट वगैरह का किधर से लाने का अभी? उल्लासनगर जाने का अभी? चलो देखते हैं ना, चलते हैं. पहला किधर जाते? साइड पे. उधर से जाएंगे. वहाँ पे क्या क्या लगने वाला आइडिया मिलेगा ना अपने को. हाँ सही है. चला तर पहिला गाईच जाऊया तिकडे. याने आतापर्यंत काय काय केलं बघू. कलर विलर नहीं मारा अभी तक यार तुमने. अरे तो टाइम लगता है. इसका टाइम का क्या लगता है? अरे लगता है क्या? तर गाईज जस्ट आलोय. हा उरण करंजडा रोड आहे आणि इथेच मंदिर आहे काल भैरवांचं. तुम्हाला दाखवतो लोकेशन पण थोडंफार दुकानाच्या इथलं. तर गाईज बघू शकता इथेच आहे आपला शॉप. दाखवतो तुम्हाला. इथेच लावू ना अशी. बघा काम चालू आहे आपल्या शॉपचा. जस्ट आलोय आता. बघा इथं असा मोठा बोर्ड येणार आहे आपला आयकुरा मेन्सवेअरचा. हाच रोड आहे जो उरण करंजडे रोड आहे. इथनं गाड्या चालत असतात, हायवे वगैरे आहे. शेरू भाई आओ जल्दी जल्दी काम करो. कैसे हो भाई, कैसा काम चालू आहे? बढ़िया से. तर काही फ्रेमिंग वगैरे लागते, आपण सारा युनिक करायचा प्रयत्न करतोय या साईडला. होईल 2-3 दिवसामध्ये लग जाएगा नाही तो. ये क्या सनमाय काय काय काहे कर रहे हो मरते हुए? हाँ
थोडा बारीक भेटलाय शॉप, एवढा मोठा पण नाहीये. हँगरिंगचं बनवलंय आपण, हँगर वगैरे एकदम प्रॉपर. याच्यावरती कपडे वगैरे लागतील आपले सगळे. बघा या साईडला हँगर, इथे खालती एक हँगर आहे, एक वरती एक. हा लाइट भी लगा है एक. अच्छा लगेगा, मेरे को भी अच्छा लग रहा है अभी. भाई सुकून भेटतोय रे बघून जरा. मतलब पहले तो मैं डर डर के करता था सब कुछ, अभी मतलब अच्छा लग रहा है जरा. तर काही सेकंड शॉप आहे आपला. भरपूर मस्त वाटते मला की मी करतो काहीतरी. भाई घरातल्यांना पण भरपूर छान वाटतं. या साईडला हा बाथरूम आहे ना, तर आपण बाथरूमला चेंजिंग रूम करणार आहोत. म्हणजे हा सगळं काय काढणार आहोत आपण. ग्लास वगैरे इथे पण असे एक ग्लास येईल मोठी, ते पण लावणार आहोत लवकरच. अजून 2 ते 3 दिवसानंतर पूर्ण प्रॉपर होऊन जाईल. कलरिंग वगैरे भरपूर करायचंय काम, अजून काय झालंच नाही. हे सगळं काय बनवून आणलंय घरून त्यांनी. येशील का नाही ओपनिंगला? बस का तुझ्यासाठी काय, तुझ्यासाठी चालू होतं काय. ठीक आहे. तर गाईज अमनला आपण खास करून याच्यासाठी बोललेलं आहे. आपल्या बॅनरचं काम भाई अमनच करेल. आणि काय काय असेल ना भाई, उरण करंजडा ना कुठं काय असेल ना, तर अमनकडे सगळ्यांनी ऑर्डर द्या. प्रमोशन करशील मग मी तो डिस्काउंट देणार नाही आधी सांगतोय. मग नको डिस्काउंटची काय गरज नाही. कमवतो कारण पाऊसच कमवतो ना, काय नाही. ठीक आहे. म्हणजे कसं वाटतं शॉपडीप जरा सांग जरा. अजून काम चालू आहे वरती, मस्त प्लॅनिंग केली, चांगली गेली. आता बाबा इथं मार्केट वाटतं हलवशील नाही रे, तुमचा आशीर्वाद ठेवा म्हणजे बस. पाठवून द्या का एक जणांना. काय तर रोशनचं दुकान पक्का माकडे आहे राहते उभा इथं, शर्ट पाडतोय डायरेक्ट इथे प्रमोशन करायला. प्लॅनिंग करतो जरा बॅनर वगैरेची आणि मग सांगतो थोडाफार. गाइस याला जेवायला पाहिजे ना, जेवायला ले भुक्कड आहे एक नंबर. क्या क्या है का भाई बताओ जरा इसको अच्छे से डिटेल में बताओ. झाला का यार गाइस, खायला लय लागतं बाईला, काय करणार. आम्ही मागवली आता बिर्याणी आणि मागवलं व्हेज. व्हेज लोकांचा भाई हाच प्रॉब्लेम असतो, कुठं पण गेल्यावर काय घ्यायचं काय नाही. ठीक आहे, आता थोडासा जेवण वगैरे करून घेऊ. ऑलरेडी भरपूर टाइम झाला. हे झाले असं काही नाही, मला एनी टाइम उपासच नसतो गाईस. कसं झाला असंच खायला लागतं इकडं गाईस. जेवण वाटाणे का भाजी और राईस वीस दिया चांगला. जेवशील का? चपाती पण आणली का? जेव अच्छा आहे की नाही तुम्ही बताओ. चपाती लोणचा है क्या? हाँ लोणचा है ना. रोटी खाओ, एक तीन है, एक खाओ. गाइस आमची आली बिर्याणी. रंगीबिरंगीच असते बिर्याणी. कैसा बिर्याणी खाया कहाँ? खा लो और बताओ जरा कैसे है. आ रहा है, मजा आ रहा है. अच्छा है. खाया भी नाही ते बोलता अच्छा आहे. चला तर गाइस खाऊन घेऊ. माझं तर झालं खाऊन, मस्त पोट भरून खाल्लं. हे बघा प्लेट आपली खाली झाली. हे का भाई ऐकत नाही दोघं पण. कितना भी खाओ सारा भुका ही रहता है. गाइस 3 वाजले आणि आजचा दिवस तर मात्र पूर्ण इकडेच गेला भाई माझा. पनवेलमध्ये जाणार आहे कारण की अजून लाईटी वगैरेचं काम बाकी आहे. लाईटी पण घेऊन यायचं आहे मला, म्हणून मी बोललो आज पूर्ण फायनलच करून जाऊयात. आता जास्त दिवस नाही राहिले, 2 दिवस राहिलेत ओपनिंगसाठी, त्याच्यामुळे पूर्ण फायनल करायचं आहे. तू कुठे राहिला? तू कुठे राहतो? डोंबिवलीला. नाही आता इकडे काय तू टाकला? आमचेच म्हणजे माझ्या काकाची बिल्डिंग आहे, मी चालू होतो तिकडे, माझं झाली. या नक्की विजिट द्या तुम्ही पण. नक्की माझीच काकाची बिल्डिंग आहे. काय कसलं टाकला तू? कपड्यांचं कपड्यांचं आहे का? ती गाडी बघितली ना, तर त्या गाडीत बसलाय, तर बाथरूमला बोललो ऐकत चालतं बोलतो आवाज द्यायचा ना. हा या कपडे घ्यायला 1 तारखेला ओपनिंग आहे. या चला. हा तर गाईस आता आम्ही आलोय विमानतळावरती. जो दिबा पाटील करून विमानतळ होणार आहे तोच आहे हा. चेक करू शकता किती मस्त आहे. अजून काम भरपूर व्हायचं याचा. बाबा
चला तर गाईस फायनली थोडंफार काम झालंय आणि बघितलं पण आज दुकानावरती येऊन. 4-5 दिवस झाले काम तर मी अंगावरती दिलंय त्याच्या, तर झालं काम. कसं झालंय पहिले? एक नंबर काम आहे. कसं भरपूर बाकी आहे. भरपूर बाकी. 2 दिवस जातील. 2 दिवस जातील. होईल का 1 तारखेपर्यंत? होईल. पण तुम्ही काय झाले दाणे दाणे में केसर खाता. तर गाईस इथे आहे कालभैरवांचं मंदिर आणि चिंचपाडा. सो चला आपण दर्शन पण घेऊन या. थोडाफार आलोय तर आता ते गाडी पार्क करता इथंच. तर गाईस आता आम्ही चाललोय मंदिरामध्ये. चप्पल काढायची करत आता इथंच. कुठं समोरच्या चाल ना, इथून ये ना. आता बर्थडे पण करता का इथं सेलिब्रेट? अरे मंदिरच कुठे आहे? पूर्ण होलं सगळं. हा मंदिर कुठे हो? मंदिर नाही का इकडे? नाही दादा ये इथं तर भाई पूर्ण बर्थडेचं सेलिब्रेट चालू आहे. मंदिरामध्ये बाहेरून तर पूर्ण मंदिरच वाटतंय. बघूया कोणत्या साईडला मंदिर आहे. हो भाई मग मंदिर कुठे आहे? इकडे पूर्ण जेवणाची सोय वगैरे चालू आहे या साईडला. बघ इकडं मंदिर कुठे यार? हॉल कुठं? बाहेरून मंदिर आहे वाटतं याचं. बघूया. मी तर फर्स्ट टाइम आलो ना गाईज यार. तर गाईज बघू शकता या साईडला मंदिर आहे वरती आणि खालती हॉल आहे. तर हा मंदिर सर्वात सुंदर मंदिर मला आजपर्यंतचा वाटला, कारण की भरपूर सुंदर होता. आणि विठ्ठल रुक्मिणीचं इथं दर्शन घेतलं आणि लगेच बाजूला त्याला हनुमंताचं सुद्धा दर्शन आपण घेतलं. बाजूला जसं चालो आपले नटखट कन्हैयाला साक्षात नमस्कार केला आणि एकच बोललो मनातल्या मनात, लवकर बायको भेटून दे मला. मग काय दादाने पण माझ्या मनातली गोष्ट ऐकली आणि बोललास ना? मी बोललो हा. फायनली दर्शन घेतलं इथे मी आणि आता आम्ही निघालोय. तर भरपूर सुंदर वाटतंय आणि जवळच मंदिरात दर्शन घ्यायला पण भेटेल. चला तर निघूयात आता आपण घरी. अरे आता ताईच्या इथे झालोय मी डायरेक्ट पनवेलवरनं. आणि बघ खारीचा पाकिटच घेऊन आले. चहा प्यायची बोलतो जेवाच्या टायमाला खारी जरा. चला गाई जस्ट आलो मी माझ्या ताईच्या इथे. बघा काय बनवायला घेतले. कसली भाजी बाय? कोथमीर. कोथमीरच्या वड्या बनवतो माझ्यासाठी. नको नको नको. अरे काय लवरी जुलीला घेऊन येतात आम्ही एक दिवस. नावरी चला आणतो बोलतो. चहा ठेवले का? जरा डोले बिले जरा फ्रेश करतो जरा. हो बार एकदम या झाले. अरे गायत्री बघा गायच किती कामाची बघा. काय अभ्यास चालू आहे? काहीतरी अक्षर बघून कोंबडीचं पायात काय तुझं अक्षर आहे? खरं सांग, खोटी नको बोल. मग त्याच बोललं आवरा भारी. कसं अक्षर आला तुझा? गायत्री अभ्यास करते या साईडला. आता चहा पिऊन घेऊ आपण. अरे गोल्या काय चाललंय? अरे कार्टून बघतोय? अजून चालू आहे टॅब? कसं चालतंय? कशामध्ये लावलंय तुने कार्टून? डेंजर आहे तू. गाईज आपल्या इकडे टॅब होते, आता स्टॉक आपल्याकडे संपलाय. येणार आहे लवकरच. आपल्या पनवेलच्या ब्रँचला सुद्धा हे टॅब येणार आहेत लवकरच. बघू शकता गोल्या आमचा कधीपासून वापरतोय टॅब. भाई कसा गोल्या टॅब? काय काय करतो तू याच्यामध्ये? इंस्टाग्राम पण बघतो. गाईज ह्या टॅबची किंमत थोडीशी जास्त वाढली आता मार्केटमध्ये, म्हणून मी आणत नाहीये. 100-200 रुपये वाढून असणार आहे. पण मी लवकर स्टॉक रिस्टॉक करणार आहे. पण टॅब भेटत नाहीये तर लवकरच येतील. तर करंजच्या ब्रँचला सुद्धा आपले टॅब वगैरे अवेलेबल करणार आहोत आपण लवकरच. पण लवकर टाइम लागेल थोडासा. व्हिडिओ वगैरे प्रॉपर येईल. इंस्टाग्रामवरती आपले व्हिडिओ येत असतात, तिथे जाऊन तुम्ही फॉलो करा. मी त्या आयडी देतो. लवकर लवकर जावा. करंजच्या ब्रँचला पण फॉलो करा आणि आईक्युरा मेन्सवेअर डोंबिवलीमध्ये त्याला पण जाऊन फॉलो करा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला लवकर लवकर अपडेट भेटत राहतील. ऑफर जे जे असतात ते. बाकी काय नाही, तुमचं फायद्याचा बघतो मी कधी पण. नाही का गोल्या? तूच सांग बघतो का नाही फायदा. चला तर गाईज चहा ठेवलाय मस्तपैकी. आता पिऊन घेऊयात. भरपूर दिवस झाले मी तर चहा पितच नाही. तुम्ही तर बघतच असाल बिलकुल नाही चाय.
आज पितोय कारण की इथं स्पेशल चाय असते एकदम सायवाला. चला मंडळी, त्याच्यासोबत आपल्याला खारी आहे. काकाने माझ्यासाठी चमचा आणलाय, तो पण कुठचा रे चकनीवाला. जुन्या जमान्याचं चमचा बनवल्या अजून ककनी दिली म्हणा मग चहा सोबत. चला या तर चला गाईस, ताईच्या इथून तर निघालं. हे बघ याने रेनकोट बिनकोट किती घातले बघ. असं पाऊस पडतो ना बाहेर, रास पाऊस थांबत नाही. दादाची स्कूटी नाक्यावरती आहे त्याच्यामुळे चला आता निघूयात नाक्यावरती घरी निघू. लेट बाय बाय. गाईस जस्ट घरात आलोय आणि आईला भेटलं. पहिला आई जावाला क मला तर गाईस या साईडला भुर्जी आणि या साईडला भजी दिल्या ना आईने मला. चण्याचा पिठला खाऊ, तुम्ही खाला? नको मला, राहून दे. मी दादाला का झाले आई? डेंगो डेंगो ताप झाले. डेंगो कसा? सलेन लावली. गोड्यांना कमी झाला तर मग अमित करावं लागलं. हा जाऊन दे सर, बघू उद्या. तर काहीच दादाला पण बिलकुल पण बरंच नाही, डेंगू झाला त्याला. आणि मला पण बरा नाही, मला समजत नाही का होते. मला उद्या जायला लागेल मला पण डॉक्टरच्या इथे. चला तर जेवण करून घेतो पहिलं तर. जेवण करतोय आता. आणि आजचा ब्लॉग तर पूर्ण बाहेरच गेलो मी. आणि आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर काहीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बघायचं.